नमस्कार मंडळी. बऱ्याचदा असे होते की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आपण खूप बेचैन होतो, दुःखी होतो, डिप्रेस होतो. पण जर का अशी परिस्थिती नेहमी तुमच्यासोबत घडत असेल तर मग तुम्हाला स्वतःला सावरता आलं पाहिजे. कारण की ही परिस्थिती आपोआपच नाही बदलणार, याला तुम्हालाच बदलावं लागेल. तुम्हाला यासाठी आतून इमोशनली स्ट्रॉंग व्हावं लागेल. कारण की मेंटली वीक लोक नेहमी दुःखी राहतात. असे नाही की त्यांच्याजवळ राहणारे लोक क्रूर किंवा दगडाच्या काळजाचे आहेत, त्यांची बिलकुलच काळजी करत नाहीत, असे मुळीच नाही. तर त्याचे खरे कारण असे असते की ह्या लोकांना आपल्या भावनांना, आपल्या इमोशन्सला योग्य पद्धतीने हँडल करता येत नाही. अशा परिस्थितीत हे खूप महत्त्वाचे आहे की आपण आपल्या भावनांना समजणे, स्वतःला जाणून घेणे, मजबूत बनवणे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःला इमोशनली मॅच्युअर आणि स्ट्रॉंग बनवणे तसे खूप कठीण काम आहे, पण अशक्य नाही. कारण की या प्रोसेसमध्ये त्या सर्व विचारांना आणि सवयींना तुम्हाला सोडावं लागतं की ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहता. पण जेव्हा तुम्ही ह्या कठीण परिस्थितीला सामोरे जाता तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघते. भावनिक विकास हा असा भाग आहे जो मरेपर्यंत आपल्याला हँडल करावा लागतो. पण जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला ओळखू लागता ना, तेव्हा स्वतःला जेव्हा जाणून घेऊ लागता, आपल्या भावनांना योग्य रीतीने हँडल करता, तेव्हा हा भावनिक प्रवास खूप सोपा होतो. तुम्ही एक असे व्यक्तिमत्व बनता जे सर्वांनाच आवडते. आज या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत, जे तुम्हाला आतून मजबूत बनवेल, मॅच्युअर बनवेल. मग तुम्ही स्वतःला मेंटली वीक कधीच नाही समजणार. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायलाही बिलकुल विसरू नका, जेणेकरून माझ्या सकारात्मक व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आहे, कुणाकडूनही अपेक्षा करणं सोडा. लोक नाराज होणार, डिसअपॉइंट करणार. जितक्या जास्त अपेक्षा तुम्ही इतरांकडून बाळगणार, तुम्ही तितके डिसअपॉइंट होत राहणार. हा जीवनाचा नियम आहे. मग स्वतःला जर समाधानी ठेवू इच्छिता, आनंदी ठेवू इच्छिता, तर मग या सवयीला दूरच ठेवावं लागेल. जर तुम्हाला अपेक्षा ठेवायच्याच असतील तर स्वतःकडून ठेवा. जिथे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही स्वतःसाठी काय काय करू शकता, तुमच्या लिमिट्स काय आहेत, तुमच्या मर्यादा काय काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही स्वतःला कधी फसवणार नाहीत. म्हणून जी लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमची काळजी करतात, ते सुद्धा तुम्हाला कधी ना कधी डिसअपॉइंट करतात. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही इतर लोकांमध्ये अंतर ठेवून वागा किंवा दूर राहा किंवा इतर लोक तुम्हाला डिसअपॉइंट करणार. पण त्यासाठी स्वतःला या गोष्टीसाठी तयार ठेवा, मजबूत करा, योग्य प्रकारे बोला, वागा आणि या कंडिशनमध्येही स्वतःला शांत, स्थिर ठेवायला शिका. कारण की लोकांना बदलवण्यापेक्षा स्वतःत बदल करणे खूप सोपं असतं. पुढचा मुद्दा आहे, प्रत्येकालाच तुम्ही आवडाल किंवा प्रत्येकानेच तुम्हाला पसंत करावं, सर्वांना तुम्ही आवडावं असं आवश्यक नाही. पॉसिबल नाही आहे ते. कारण प्रत्येकाचा पाहण्याचा, परखण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो आणि बऱ्याच वेळा लोक आपल्याला जाणून न घेता इग्नोर करतात. तेव्हा खूप दुःख होतं आणि मग तुम्ही स्वतःच दुःखी होत राहता, असा विचार करून की कदाचित आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण प्रत्येकानेच आपल्याला आवडून घेतलं पाहिजे किंवा आपण प्रत्येकाच्याच पसंतीवर खरे उतरू असे होत नाही. आपल्या आयुष्यात असे डिसिजन घेऊच नका की जे तुम्हाला दुःखी करतील. तुम्ही स्वतःसोबतच वाईट करण्यासारखी ही गोष्ट आहे. तुम्ही विचार करा की काय खरंच ही लोक या लायकीचे आहेत का? ह्या लोकांना काडीकवडीचा फरक पडत नाही जितका की तुम्ही त्यांचा विचार करता. म्हणून मंडळी, भावनिक विकासासाठी हे शिकणं खूप गरजेचं आहे की आपण कितीही प्रयत्न केले आणि स्वतःला अप टू डेट आणि परफेक्ट बनवलं तरी प्रत्येकजण आपल्याला पसंत करीलच असं नाही. आपण प्रत्येकाच्याच पसंतीवर खरे उतरू, त्यांच्या आवडीचे बनू असं मुळीच होत नाही. हे जितक्या लवकर तुम्हाला समजेल तेवढं चांगलं. इथूनच तुमच्या भावनिक विकास मजबूत करण्याचा प्रवास सुरू करा. पुढचा आहे, मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही हे लक्षात ठेवा.
काय तुमच्याजवळ असे जवळपास कोणी मित्र किंवा मैत्रिणी आहेत का की जी काही कारण नसतानाच तुमच्यावर नाराज होतात, तुमच्याशी बोलणं बंद करतात, तुम्हाला ब्लॉक करतात आणि तुम्ही फक्त अंदाज बांधत राहता की काय झालं असेल बरं, का असं होत असेल बरं, नाहीतर तुमच्याकडून काय चूक झाली असेल बरं. तर तेव्हा तुम्हाला वाटतं की याला काय पाहिजे असेल, ह्याने कमीत कमी सांगावं तरी ना, तेव्हाच मला समजेल. मी काय देव आहे का मला ऑटोमॅटिक समजेल? त्यासाठी तुम्हाला हे समजलं पाहिजे की कोणीही व्यक्ती तुमच्यावर भले कितीही प्रेम करत असेल, पण तो तुमच्या मनातले विचार नाही जाणू शकत, तो तुमचा माइंड रीड नाही करू शकत. जेव्हा तुम्ही दुःखी असाल, नाराज असाल किंवा तुमच्या गरजांविषयी तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या एक्सपेक्टेशन काय आहेत, हे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सांगणार नाही ना, तोपर्यंत समोरच्याला ते कळणारच नाही की तुम्ही का त्रस्त आहात, का नाराज आहात, का दुःखी आहात, काय पाहिजे तुम्हाला. आणि जे पाहिजे ते त्यांना स्पष्टपणे सांगा. त्याबद्दल सांगणं हे तुम्हाला कमजोर नाही तर स्वतःबद्दल अवेअर करतं की जो इमोशनल ग्रोथसाठी खूप गरजेचा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला सांगा की समोरच्याशी बेधडक बिनधास्तपणे आपलं म्हणणं मांडायला शिका. वाट पाहत बसू नका की त्याने स्वतःहूनच ओळखलं पाहिजे, ते कधीच होणार नाही. आपलं मन कधीच कोणी वाचू शकत नाही. पुढचा मुद्दा आहे की या जगात काहीच परमनंट नाही आहे, स्थिर नाही. काही लोकांना सवय असते की ते बदलांना लवकर स्वीकारत नाहीत, ते जुन्या आठवणींना विसरू शकत नाहीत. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, प्रत्येक गोष्टीला तुम्ही नेहमी एकसारखेच ठेवू शकत नाहीत. मग ते कोणतंही नातं असो किंवा कुणाबद्दलची ही स्पेशल फिलिंग असो. म्हणून हे गरजेचे आहे की प्रेझेंट मोमेंटला मोकळेपणाने जगा, स्वतःकडे लक्ष द्या आणि भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झाल्याही असल्या तरी त्याबद्दल विचार करून त्रस्त होऊन नका, ते काही बदलणार नाही. म्हणून त्यातून बाहेर पडून तुमचा आज आणि उद्याला चांगले बनवू इच्छिता तर तिथेच आपला फोकस ठेवा. म्हणून वर्तमानात जगण्याचा विचार करा. आता जे तुमच्यासमोर आहे त्यातच राहा. तुमच्या दुःखाला सारखं कवटाळत बसू नका, सारखं त्याला आठवू नका, कारण ही वेळ आणि काळ जो आहे ना, हा नेहमी बदलणारा असतो. पुढे आहे पुढचा मुद्दा की तुम्ही फक्त स्वतःचा रिॲक्शनलाच कंट्रोल करू शकता, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटतं की जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या मताप्रमाणे चालावी तर एके दिवशी तुम्ही याच चिंतेमध्ये स्वतःची सर्व एनर्जी आणि उत्साह नष्ट कराल, कारण हे शक्यच नाही आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत फक्त स्वतःच्या इमोशनलाच कंट्रोल करू शकतो. इतर लोक या सिच्युएशनला कशा प्रकारे पाहतात किंवा रिॲक्ट करतात हे नाही आपण जाणू शकत आणि नाही त्याला आपण कंट्रोल करू शकत. म्हणून स्वतःला इमोशनल कंडिशनसाठी तयार ठेवा आणि निगेटिव्ह रिॲक्शनपासून स्वतःला वाचवा. प्रत्येकजण एकमेकांपासून खूप वेगळा आहे, हीच भावना तुमच्या मनाला मजबूत बनवते. पुढचा मुद्दा आहे अपयश आणि रिजेक्शन गरजेचे आहे. ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश आणि रिजेक्शनच्या नावानेच आपल्याला भीती वाटते, पण कोणतेही काम सुरू करण्याआधी अपयश किंवा रिजेक्शनचा विचार डोक्यात जरी आला तरी भीती वाटते. पण जर तुम्ही फेल आणि रिजेक्शनच्या चिंतेतच राहाल तर मग जीवनात नवीन गोष्टींना कधी ट्राय करणार नाहीत. कारण हे वास्तव आहे की कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना त्यात अपयश येणं किंवा रिजेक्शन होणं हे जास्तीत जास्त त्याचे चान्सेस असतातच आणि त्यावेळेस आपण शिकत असतो. पण खरं तर आपण सुरू केल्याशिवाय एखाद्या गोष्टीला कधी समजूच शकणार नाही. आठवा की जेव्हा पहिल्यांदाच तुम्ही सायकल चालवायला शिकलात किंवा मोटरसायकल चालवायला शिकला असाल तेव्हा खूप वेळा पडले असणार, लागलंही असेल, खरचटलं असेल आणि भीतीही वाटली असेलच. पण तुम्ही शिकणं सोडलं का? तर बिलकुल नसेल. आणि एक दिवस पूर्णपणे शिकता शिकता बस ही एकच पद्धत आहे फेलियर आणि रिजेक्शनला हँडल करण्याची. शिकता शिकता तुम्ही पारंगत होता. म्हणून या सर्वांचा सामना करा. आणि अपयश आणि रिजेक्शन आपल्याला जे शिकवतं ना ते सक्सेस नाही शिकवत. तर त्यामुळे स्वतःसोबत कनेक्शन खूप स्ट्रॉंग होतं आणि तुम्ही स्वतःची कुवत, मर्यादा, ताकद ओळखू शकता. तर मंडळी, आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथं पदोपदी इमोशनलचे वारे फिरत राहतात तिथं तुम्ही मात्र तुमच्या इमोशनवर कंट्रोल करू शकता.
आशा करते व्हिडिओतले विचार नक्की तुम्हाला उपयोगी पडतील. पुन्हा भेटू सकारात्मक विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.